परमात्मा परमेश्वर ज्याच्या घरात विश्वास देव तयार हा देव सद्गुरु माझा परब्रह्म आहे, सद्गुरु माझा जगदीश आहे, अंतरी श्री भगवान त्याच्या विन कोण नाही जगी थोर, माझा गुरु थोर, गुरु थोर, माझा गुरु अजिंक्य, गुरु अजिंक्य, गुरुविन नाही काही, गुरुविन नाही काही, गुरु माझा अजिंक्य, गुरु माझा भगवान, गुरु माझा परब्रह्माचे हंस, त्याच्या चरणी आमचे मन चित्त जावे, तिथे देव म्हणून रावे. श्री भगवंताच्या चरणी गोड तुझे नाम अमृतावनी पांडू, गुरुदेव भगवंत, गुरुदेव भगवंत. उत्पत्ती स्थिती लय हा तर निसर्गाचा सहज स्वभाव. पण वांझेच्या पोराला कुठला जन्म, कुठला जन्म, कुठला जन्म आणि कसला मृत्यू, कसला मृत्यू, कसला मृत्यू, कसला मृत्यू. अनेक लोक मला विचारतात, परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं. मी त्यांना स्पष्ट सांगतो की परमार्थ करायचा म्हणजे काहीच करायचं नसतं, तर काही करायचे नाही हेच करायचे असते. काही करायचे नसते हेच जाणायचे असते. सद्गुरु वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवा, मग सहजच उमजेल आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. सर्व प्राणी देव सोडतात, तसे सर्व माणसं देव सोडतात. पण माणसात आत्मजागृती ज्याची झालेली आहे तो सुद्धा देव सोडतो. अज्ञानी देव सोडताना मी म्हणतो मेलो मी आज खलास झालो असा अर्थ घेऊन नाराजीने मरतो. देहाची आठवण उभी झालीच नाही, त्यांची नव्हती म्हणते राहणार नाही. ते जे तुमच्या अनुभवात नव्हते त्यांनी आता आहे ते तुम्ही असल्याच्या व्यक्त ज्ञानाच्या अभावी नष्ट होणार. त्या ठिकाणी ज्याने आपला ओळख म्हणजे आत्मा ओळखलेला आहे तेव्हा तो आत्मा काय सोडल्याने अनंत अपार होतो आहे हे फक्त तो ज्ञाता जाणतो. स्वरूप ज्ञान आहे. आता आपले स्वरूप अनंत अपार आहे, आता हे संपणार नाही. मग त्याला त्यावेळेला आता काय अनुभव येतो, आता मी अनंत अपार जाऊ. अनंत जर असं काय अंत नाही, संपला असं नाही. त्याचं ज्ञानाने पुराण सोडून काय बाजूला ज्ञानी काय नाही झालं. ज्ञानी आला ना गेला, ज्ञानी काय सोडतो तेव्हा अनंत अपार आपण आहे. या शुद्ध ज्ञानाने शुद्ध स्वरूपाने शुद्ध स्वरूपामध्ये घडून जातो. मुख्य विषय काय आहे त्याचा, तर आपण असण्याचे शुद्ध ज्ञान आहे. त्या ज्ञानाने ज्ञान नाही म्हटले हाच अपघात झाला आहे. जेव्हा ज्ञान मिळाले त्या ज्ञानाला कळेल तेव्हा पुढे असतो मोकळा आहे, त्याला मोक्षाची आणखी गरज नाही. मोकळा आहे एवढंच नव्हे तर तो अनंत अपार आहे. तुम्ही आपल्याला काय समजून म्हणता एवढं बघा. देव सोडताना तुम्ही आपल्याला काय समजून सोडता एवढं बघा.
बाकी व्यवहार तुम्ही करणार तो तुम्ही केलंच नाही तरी होणार आहे. तुम्हाला पुढे कळते आहे गुरुभक्ती, हरिभक्ती, देवभक्ती, आत्मभक्ती केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट कळते आहे ते कसे काय झाले आहे. आणि याच्यामध्ये माझ्या वेगळं काही नाही. आत्मज्ञानाचं मात्र फार मोठे आहे.